नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा पवळ आवटे, स्पंदन सुपर स्पेशालिटी क्लिनिक, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद येथे हॉर्मोन तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. आज आपण हाडांना मजबूत ठेवण्यासाठीचे इंजेक्शन PTH म्हणजेच टेरिपॅराटाइड कसे घ्यावे याबद्दल जाणून घेणार आहोत. स्त्रियांमध्ये वयाच्या 50 वर्षानंतर पाळीचा हार्मोन म्हणजेच इस्ट्रोजन कमी होतो. तसंच पुरुषांमध्ये वयाच्या 60 वर्षानंतर पुरुषांचा हार्मोन टेस्टोस्टेरॉन कमी होतो आणि हे हार्मोन कमी झाल्यामुळे जसे वय वाढेल तसे हाडांची झीज होते आणि साधारणतः 10 वर्षानंतर ही हाडांची झीज झाल्यामुळे वयाच्या 65-70 वर्षानंतर अगदी साध्या माराने देखील हाडांचे फ्रॅक्चर होते. जसे की बाथरूम मध्ये पाय घसरून पडले, पायरीवरून पाय घसरला किंवा सोफ्यावर बसले असताना तोल गेल्यामुळे पडले आणि फ्रॅक्चर झालं. यामध्ये पाठीच्या मणक्याचे फ्रॅक्चर होते किंवा मांडीच्या हाडाचे फ्रॅक्चर होते. यामध्ये वेदना तर होतातच, फ्रॅक्चर झाल्यानंतर खर्चही होतो, पण त्यापुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे 10 ते 20% व्यक्ती ज्यांना मांडीचे हाड फ्रॅक्चर झाले त्यांना पुढील 1 वर्षात मृत्यू येतो आणि इतर व्यक्ती ज्या आहेत ज्यांना मांडीचे हाड फ्रॅक्चर झाले त्यांना पुढील आयुष्य अंथरुणावर काढावे लागते किंवा आधाराच्या सहाय्याने चालता फिरता येते. मग हे जे होणारे फ्रॅक्चर आहे ते आपल्याला टाळता येईल का, त्या संदर्भात आपण आज जाणून घेणार आहोत. हे जे फ्रॅक्चर आहे ते शरीरातील हार्मोन कमी झाल्यानंतर 10 वर्षानंतर सुरू होतात आणि आपल्याकडे हा 10 वर्षाचा काळ आहे, ज्या वेळेत जर आपण ट्रीटमेंट केली आणि औषधे घेऊन हाडांना मजबूत ठेवले तर 65 नंतर होणारे फ्रॅक्चर आपल्याला टाळता येईल. PTH टेरिपॅराटाइड हा एक हार्मोन आहे आणि ह्या हार्मोनचे इंजेक्शन आपण 50 नंतर घ्यायला सुरुवात केली तर आपण हाडे मजबूत ठेवतो, म्हणजे साध्या माराने देखील हे हाडांचे फ्रॅक्चर होणे टाळता येते. हे इंजेक्शन साधारणतः 18 ते 24 महिने घेतले पाहिजे फ्रॅक्चर होण्यापूर्वी. हे PTH टेरिपॅराटाइड हार्मोनचे इंजेक्शन पेनद्वारे दिले जाते. हा पेन साधारणतः अशा प्रकारे दिसतो. हे इंजेक्शन आपल्याला पोटावरती घेता येते किंवा मांडीवरती घेता येते. पोटावरती साधारणतः नाभीच्या बाजूने 4 बोट अंतर सोडून उजव्या बाजूला, डाव्या बाजूला, खालच्या साईडला किंवा वरच्या बाजूला घेता येते. दररोज एकदाच हे इंजेक्शन घ्यायचे आहे, मात्र घेताना दररोजची जागा वेगवेगळी असली पाहिजे. तसेच जेव्हा तुम्ही मांडीवरती इंजेक्शन घेता तेव्हा मांडीच्या समोरच्या भागात घेऊ शकता, मांडीच्या आतल्या बाजूला किंवा मांडीच्या बाहेरच्या बाजूला घेता येते.